तर आपण मी असं नाही म्हणत आहे की तुमच्यावर ते निर्भर आहे, तुम्ही बुद्धाच्या पहिल्या शिलाचं किती पालन करता. म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करायची नाही, पण काया वाचा मनानं हिंसा होते. काय न कोणती हिंसा होते? हत्या करणं, व्याभिचार करणं, चोरी करणं, हातानच होते ना ते. ठीक आहे ना. तर ह्या कायिक हिंसा, वाचिक हिंसा म्हणजे कोणती? ही चेपटीच आहे, डोंबडीच आहे, भोकणीच आहे, लंगडीच आहे, काळीच आहे, पुंडऱ्या केसाची आहे, असं जरी तुम्ही एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर खिजवत असाल तर ही काय झाली? एखाद्या बाईला तुम्ही मनावर हे लंगडीच आहे, हे भोकणीच आहे, ही बुंडऱ्या केसाची आहे, ही चेपटीच आहे असं म्हणलं तर कसं वाटेल? हिचं नाक चांगलंच नाही, हे बुंडऱ्या केसाची आहे असं म्हणा बरं तुम्ही. बरं तिला सुख होईल का दुःख होईल? मग ही हिंसा नाही झाली आहे? समजलं का? असंही कोणाच्या सौंदर्यावर खिजवू नका. आलं का तुम्हाला लक्षात? असं कोणालाही खिजवायचं नाही, कोणाच्या रूप सौंदर्यावर जायचं नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही करता का? हे वाणीचे दोष. वाणीचे दोष आपल्या धनसंपत्तीचा गर्व किंवा आपल्या ताकदीचा गर्व, ज्ञानाचा गर्व बाळगायचा नाही. तर तथागत बुद्धाने सांगितलंय काया वाचा मनानं सुद्धा काय होते? दोष. मनातले दोष कोणते? मनाची हिंसा कोणती? का मनाची हिंसा कोणती? मनातही ते उत्पन्न होऊ नाही द्यायचं. हत्या करणं तर दूरच राहिलं, हत्या करणं तर दूरच राहिलं गोष्ट, पण हत्या करण्याचं मनातही, वेरमणी मनातही ते येऊ द्यायचं नाही. समजलं का तुम्हाला? मनात म्हणजे कोणतं? मी तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे, मा मनात येतपर्यंतच आहे, मी पाहूनच घेईन, तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे. असं जे तुम्ही मनाची तर मला आज दिसली, मलाच पाहून हसली, तिथे आज गोष्टी चालू आहेत तर माझ्याच गोष्टी चालू असेल बहुतेक करू. म्हणजे अशा संदर्भाचे जे आपल्या मनामध्ये क्लेश आहे, द्वेष आहे, घृणा आहे, द्वेष आहे, या गोष्टी आपल्याला सोडायच्या. हे मनाचे काय आहे? हिंसा आहे. मनात चिंतन करत आहो ना, तिचं वाईट झालं पाहिजे, म्हणजे वाईट झालं पाहिजे म्हणजे एखादी तुमची शत्रू आहे गावामध्ये, तुम्ही तिचा नेहमी द्वेष करता, राग करता, आणि तिच्या घरामध्ये ऍक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीचा, मग लोकांनी सांगितलं तिच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. हो का? तिच्या पोराचा एक पाय मोडला ऍक्सिडेंट नाही, दोनही मोडा लागत होते. समजलं तुम्हाला? दोन्ही मोडा लागत होते. मी तर म्हणत ते थारस व्हायला पाहिजे नव्हता जाग्यावर. म्हणजे अशी भावना तुमच्या मनामध्ये असेल तर हे काय उपोसत आहे? मी तर कधी कधी असं म्हणतो की बायानं जेवल्या तरी चालते, पण निंदा नका करू वर्षावासाच्या मनामध्ये. आपल्या वाणीवर काय करा? कंट्रोल करा. दिवसभर तुम्ही उपोषण पाळलं, दिवसभर या घरी त्या घरी बसल्या, खाल्ले कुटाने केले कुटाने तर अशा पद्धतीचं जर झालं तर मी तर असं म्हणेल कधी कधी, जरी बुद्धानं म्हणलं नसेल उपोषण धराच तुम्ही पाळलंच पाहिजे, पण तुम्ही उपोषणाच्या संदर्भात जर काटेकोरपणे पालन करत असाल